नगर परिषद येथे सोमवारी व मंगळवारी पार पडलेल्या 2 दिवसीय विशेष सभेत आर्थिक वर्ष 2026-27चा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला। शहराच्या दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं। यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांचे मजबूतीकरण व काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण, गळती रोखण्यासाठी विशेष तरतूद, सार्वजनिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आलाय। वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा, पथदिवे व सुरक्षा विषयक उपाययोजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या बैठकीस मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले पाटील, उपनगराध्यक्ष सदामामा पाटील तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते। अर्थसंकल्प सादर करताना शहराच्या उत्पन्न वाढीवर भर देत कर वसुली सुधारणा, थकीत देयकांची वसुली आणि विविध शासकीय योजनांतून निधी आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून अंबरनाथच्या भविष्यासाठीची दिशा आहे। आगामी काळात विकास कामांना गती देण्यात येईल। एकूणच शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मांडणारा आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारा असा हा अर्थसंकल्प ठरला आहे। काल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आपलं बजेटची अर्थसंकल्प आपण मीटिंग चालू केली होती आणि आज 24 फेब्रुवारी रोजी त्याचं आता मान्यता मिळाली आहे पूर्ण सभागृहाकडून। त्याच्यामध्ये आपण नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढ होईल यासाठी आपण बरेच प्रयत्न केलेले आहेत। त्याचबरोबर पूर्ण आपल्या बजेटमध्ये आपल्या पाणी सुरक्षितता आणि स्वच्छता, त्याचबरोबर शिक्षण साठी आपण चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पूर्ण शहरामध्ये DP रोड्स होऊन आणि पूर्ण चौक सुशोभीकरण असेल, त्याचबरोबर शहराचे एंट्री आणि एक्झिट जे आहेत त्याच्यासाठीचं म्हणजे असं सुशोभीकरण असेल किंवा चौकांची हे असेल त्यासाठी आपण चांगली तरतूद केलेली आहे आणि पूर्ण बजेटचा आमच्या सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला सगळ्या सभासदांनी आणि काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण काही सूचना मान्य करून त्याचा समावेश आपल्या बजेटमध्ये करणार आहोत आणि आता 27 फेब्रुवारीला हे बजेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहोत।